नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पहा, मला तुमचा खूप सारा डाऊट येत होता की सर एएनएम जीएनएमची जी ॲडमिशन प्रोसेस आहे महाराष्ट्र स्टेटमध्ये ती ऑनलाईन होईल की ऑफलाईन होईल। त्याचबरोबर मला एवढे जास्त कॉल येत होते की सर बीएससी नर्सिंगचा नोटीस आला आहे, बीएससी नर्सिंगचे रजिस्ट्रेशन चालू झाले आहे, बीएससी नर्सिंगची ऑनलाईन काउन्सिलिंग होत आहे, तर एएनएम जीएनएमसाठी ऑनलाईन काउन्सिलिंग होईल की ऑफलाईन ॲडमिशन भरणे जातील। आणि बऱ्याच गव्हर्नमेंट कॉलेजनी किंवा प्रायव्हेट कॉलेजनी जे आहे ते ऑफलाईन बेसिसवर ॲडमिशन भरलेले आहेत। ते बघून तुम्ही खूप जास्त पॅनिकमध्ये होतात किंवा परेशानीमध्ये होतात। तर पहा, आज मी तुमच्याबरोबर एक अशी नोटीस शेअर करणार आहे की ही नोटीस बघून तुमचा प्रत्येक डाऊट या ठिकाणी सॉल्व्ह होऊन जाईल। तर पहा, 5/8/2024 चा नोटीस तुम्हाला बघायला मिळतो। आपलं जे काय गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आहे ना, सीईटी सेल, तर यांनी हा ऑफिशियल नोटीस जो आहे तो रिलीज केलेला आहे। नोटीस नंबर 1 तुम्हाला बघायला भेटतो। हा जो नोटीस आहे तो एएनएम जीएनएम साठी आहे आणि नोटीसचा जो मेन टॉपिक आहे ना, तर एएनएम जीएनएम कॅप राऊंड रजिस्ट्रेशन प्रोसेससाठी तुम्हाला बघायला मिळत आहे। म्हणजे तुम्ही महाराष्ट्र स्टेटमध्ये जर महाराष्ट्र नर्सिंग सीईटीचा एक्झाम दिला असेल आणि तुम्ही एएनएम जीएनएम गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन करायचा विचार करत आहात, तर तुम्हाला या नोटीसमध्ये जी काय डेट दिलेली आहे, तर या डेटमध्ये जी काय तुम्हाला रजिस्ट्रेशनचा टाइम दिलाय, त्यानंतर पेमेंटसाठी टाइम दिलाय आणि डॉक्युमेंट अपलोडसाठी टाइम दिलाय, तर तुम्हाला ही प्रोसेस पूर्ण करणं पडते। देन तुम्ही एएनएम जीएनएम ॲडमिशन प्रोसेससाठी इलिजिबल होता। नंतर तुम्हाला एक एसएमएल लिस्ट येते, समजा स्टेट मेरिट लिस्ट म्हणतो आपण त्याला। एसएमएल लिस्ट ज्यावेळेस डिक्लेअर होईल किंवा रिलीज होईल त्यावेळेस त्या एसएमएल लिस्टमध्ये तुम्हाला तुमचा एक कॅटेगरी रँक दिला जातो आणि त्या कॅटेगरी रँकनुसार तुमचे जे आहे ते ॲडमिशन फिल केले जातात। ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। तर पहा, ही जर प्रोसेस तुम्हाला थोडी कॉम्प्लिकेट वाटत असेल तर आमचा एक पर्सनल गाईड कोर्स आहे, तुम्ही तो पण जॉईन करू शकता। आम्ही तुम्हाला तिथं कॉलवर किंवा व्हॉट्सअपवर पूर्ण 100% तुमचे सर्व डाऊट सॉल्व्ह करू। देन जर तुम्हाला वाटतंय की तुम्हाला एकदम फ्रीमध्ये गायडन्स हवं तर तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, तिथं पण आम्ही तुम्हाला प्रत्येक अपडेट शेअर करतो किंवा या चॅनलवर आम्ही तुम्हाला प्रत्येक येणारी सिंगल नोटीस त्याच्यामध्ये जस्ट एक जरी मुद्दा एक्सप्लेन केला असेल तरी तो मुद्दा पण आम्ही एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन करून तुमच्याबरोबर या चॅनलवर नक्की शेअर करू। तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जुडून राहू शकता। तर पहा, आजचा आपला हाच टॉपिक आहे की जी काय समजा एएनएम जीएनएमची एएनएम आणि जीएनएमची जी काय ॲडमिशन प्रोसेस चालू होणार आहे, तर त्याची नोटीस जी आहे ती अकॅडमिक इयर 2024-25 साठी या ठिकाणी आलेली तुम्हाला दिसत आहे। तर पहा, यांनी हेच मेन्शन केलंय की महाराष्ट्र नर्सिंग सीईटीचा जो एक्झाम कंडक्ट केला ना 2024 साठी, तर त्या एक्झाममध्ये तुमचा जे काय पर्सेंटाईल स्कोर आलता आणि त्या एक्झामचा रिझल्ट 19/6/2024 ला आला होता ना, तर त्याच्या थ्रू तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करणं आहे, हे त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे। आता याचे जे काउन्सिलिंगचे रूल आहे त्याचं एक ब्राउचर रिलीज झालेलं आहे, ते ब्राउचर पण मी तुम्हाला टेलिग्राम ग्रुपमध्ये नक्की शेअर करेल। तर त्या ब्राउचरमध्ये इलिजिबिलिटी आहे की किती पर्सेंटाईलवाले विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकताय एएनएम जीएनएम ॲडमिशनसाठी, का पर्सेंटाईल रूल काय आहे, तुम्हाला डॉक्युमेंट कोणते लागतील, तुम्हाला या ठिकाणी चॉईस फिलिंगचा रूल काय आहे, पूर्ण जे समजा रूल असतात, इलिजिबिलिटी असते ना, पूर्ण ब्राउचरमध्ये मेन्शन असतं। तुम्ही वैयक्तिक पण रीड करू शकता। तुम्हाला जर नाही समजलं तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ब्राउचर व्हिडिओ हवा असं कमेंट करा, मी तुम्हाला तिथं पण जे आहे ते डिटेलमध्ये जे काय रूल असतील ते एक्सप्लेन करून शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेल। तर पहा, सगळ्यात अगोदर आपल्याला इथं या ठिकाणी पॉईंट 1 मध्ये काय बघायला भेटतं की आपल्याला एक इन्फॉर्मेशन ब्राउचर मिळणार होतं एएनएम आणि जीएनएमचं। तर पहा, दोन्ही कोर्सचं ब्राउचर जे आहे ते 5/8/2024 ला यांनी रिलीज केलेलं आहे, ते मी डाउनलोड पण करून घेतलं आहे। मी टेलिग्राम ग्रुपमध्ये पण ते तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल। त्याबरोबर सेकंड पॉईंट यांचा हा आहे की आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म आणि डॉक्युमेंट जे आहे ते कॅप राऊंड 1 साठी सबमिट करणं आहे। तर आपल्याला ऑनलाईन जो काय रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करणं आहे ना, तो 5/8/2024 पासून 10/8/2024 रात्री 12 वाजेपर्यंत 11:59 PM पर्यंत आपल्याला आपला ॲप्लिकेशन फॉर्म फिल करणं आहे। पहा, आता डेट एक्सटेंड होईल नाही होईल तो मुद्दा वेगळा राहिला, पण तुम्ही या तारखेच्या आतमध्ये जर फॉर्म फिल केला तरच तुम्ही ॲडमिशन प्रोसेससाठी इलिजिबल राहताय। जर तुम्ही 5/8/2024 ते 10/8/2024 पर्यंत जर तुमचा ॲप्लिकेशन नाही फॉर्म भरला तर तुम्ही ॲडमिशन प्रोसेससाठी इलिजिबल राहत नाही। ही पण गोष्ट तुम्ही एक लक्षात घेऊ शकता। देन त्याच्यानंतर त्यांनी या ठिकाणी थर्ड पॉईंट मेन्शन केला, जो की पेमेंट करणं पडेल तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्मचं। जवळपास तुम्हाला नॉन रिफंडेबल फीस राहते, म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी काउन्सिलिंग करण्यासाठी 1000 रुपये जो आहे तो चार्ज घेतला जातो सीईटी सेलकडून। मग त्यामध्ये तुम्हाला सीट मिळो किंवा सीट नाही मिळो किंवा तुम्हाला सीट मिळली, तुम्ही ॲडमिशन नाही घेतला तरी तुमचे ते 1000 रुपये तुम्हाला रिफंड मिळत नाही आहे। नॉन रिफंडेबल चार्ज तुम्हाला बघायला भेटतो। तर 5/8/2024 पासून 11/8/2024 रात्री 12 वाजेपर्यंत जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी फीस पेमेंट करणं गरजेचं आहे। आणि ज्यावेळेस तुम्ही पेमेंट कराल त्यावेळेस तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तो कन्फर्म होतो किंवा तो कंप्लीट होतो। ही गोष्ट लक्षात घ्या। जे विद्यार्थी पेमेंट करत नाहीये त्यांचं एसएमएल लिस्टमध्ये नाव येत नाहीये, ही पण गोष्ट खूप महत्त्वाची आहे। त्यानंतर जर विचार केला आपण चौथ्या पॉईंटचा, तर आपल्याला या ठिकाणी डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड करणं पडतं किंवा पीडीएफच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करणं पडतं। तर 5/8/2024 ते 11/8/2024 11:59 PM पर्यंत तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करण्याचा चान्स दिला आहे। नंतर तुम्हाला एक मेरिट लिस्ट येते, जी की मी तुम्हाला एसएमएल लिस्ट बोललो ना, तीच मेरिट लिस्ट तुम्हाला 12/8/2024 ला येणार आहे। त्यामध्ये तुम्हाला तुमचा कॅटेगरी रँक भेटतो आणि ज्यावेळेस तुमचा
कॅप राऊंडचा शेड्यूल डिक्लेअर करते नाही, तेच मेन्शन केलं की जे काय तुमचा कॅप राऊंड 1चा शेड्यूल राहील ना, टाइम टेबल राहील ना, तो नंतर समोर चालून डिक्लेअर केला जाईल. याच वेबसाईटवर सीईटीसीएलच्या वेबसाईटवर डिक्लेअर केला जातो किंवा ज्यावेळेस ती नोटीस येईल, तो रिलीज होईल, त्यावेळेस मी तो विथ डिटेल एक्सप्लेन करून तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून नक्की जोडून राहा. तुमचा कॅटेगरी रँक ज्यावेळेस तुम्हाला मिळेल ना, तर त्यावेळेस तुम्हाला एक सीट मॅट्रिक्स दिलं जातं की टोटल गव्हर्नमेंटचे कॉलेज किती आणि त्यामध्ये कॅटेगरीनुसार किती जागा आहे, त्याचबरोबर टोटल प्रायव्हेट कॉलेज किती, एएनएम जीएनएमचे, आणि त्यामध्ये कॅटेगरीनुसार किती जागा आहे. आणि मग जेवढ्या जागा असतील तेवढ्या आतमध्ये जर तुमचा कॅटेगरी रँक आला तर मग तुम्हाला त्यानुसार तुमच्या चॉईसनुसार पण कॉलेज मिळू शकतं. ही गोष्ट लक्षात घ्या. फक्त तुम्ही काउन्सिलिंग जी आहे ती व्यवस्थित करा. बाकी तुम्हाला पेड काउन्सिलिंग करणं असेल तरी तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज टाकू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक काही महत्त्वाचे पॉईंट यांनी मेन्शन केले आहेत, जसं की जे विद्यार्थी ॲप्लिकेशन फॉर्म फिल करणार आहेत, ॲडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करणार आहेत ना, तर त्यांनी एक वेळेस त्यांचं इन्फॉर्मेशन ब्राउचर रीड करणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण रूल किंवा मग एलिजिबिलिटी काय आहे पूर्ण इन्फॉर्मेशन दिली जाते. त्यानंतर त्यांनी सेकंड पॉईंटमध्ये हेच मेन्शन केलं की तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिल करताना काही चुकीची इन्फॉर्मेशन फिल करताय किंवा काही रॉंग इन्फॉर्मेशन जर टाकताय तर त्यामध्ये तुमचं ॲडमिशन कॅन्सल पण होऊ शकतं आणि त्यासाठी फक्त विद्यार्थी जबाबदार राहील. कुणीही काउन्सिलिंगवाले किंवा मग जी आपली सीईटीसीएल आहे ना ती जबाबदार राहणार नाही आहे. त्यांनी हेच मेन्शन केलं की तुम्ही कॅफेवर जाऊन फॉर्म फिल करताय, तुम्ही मेल आहेत पण फिमेल सिलेक्ट करताय, तो देन त्या कंडिशनमध्ये तुमचं ॲडमिशन कॅन्सल होऊ शकतं. किंवा तुम्ही एखादा डॉक्युमेंट वेगळाच अपलोड करताय किंवा वेगळीच इन्फॉर्मेशन फिल करताय किंवा डुप्लिकेट डॉक्युमेंट अपलोड करताय, तर त्या कंडिशनमध्ये विद्यार्थ्याचं ॲडमिशन कॅन्सल पण केलं जाऊ शकतं आणि त्यासाठी फक्त विद्यार्थी जबाबदार राहील, बाकी सीईटीसीएल जबाबदार राहणार नाही आहे. हाच त्यांनी सेकंड पॉईंट या ठिकाणी मेन्शन केला तुम्हाला बघायला भेटतो. थर्ड पॉईंट त्यांनी या ठिकाणी असा मेन्शन केला आहे की जे काय तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिल करणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला जी काही डॉक्युमेंट अपलोड करायची लास्ट डेट दिली नाही यांनी जवळपास 11/8/2024, तर त्याच्या अगोदर तुम्हाला पूर्णच्या पूर्ण डॉक्युमेंट जे आहे ते पीडीएफच्या फॉर्मॅटमध्ये अपलोड करणं कंपल्सरी आहे. ही गोष्ट यांनी या ठिकाणी मेन्शन केली तुम्हाला बघायला भेटते. आणि हा जो आहे तो ऑफिशियल नोटीस तुम्हाला बघायला भेटतो सीईटीसीएलचा, याचा ब्राउचर पण आलेला आहे. तर एलिजिबिलिटीचे रूल वगैरे काय असतील त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ नक्की शेअर करेल. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत नक्की जोडून राहा.